हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबरा दरुण बिंब फलाधरुष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। शास्त्रं शारीरकमीमांसा देवस्तु परमेश्वरः आचार्यः शंकराचार्यः सन्तु मे जन्म जन्मनि। कृते श्री गणकाचार्य त्रेतायां मुद्गलो मुनि द्वापारे भृगुव्यासौ च कलौ तु शंकरं स्मृतम्। शंकरः शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः। ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानाचार्यम् श्रीमत्शंकरधारिणम् सदाशिवसमारम्भाम् शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्। वन्दे गुरुपरम्परा। वन्दे गुरुपरम्परा। सद्गुरुनाथ महाराज की जय। अभाग्य भाग्यवंत काका स्वरूपची मूर्तिमंत जीवत शांत जीवनात का समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग वंदन करतो। परम पूज्य मंदाताई यांनाही साष्टांग नित्य शुद्ध पठण करणाऱ्या चौथ्या उपनिषदाला ज्यांनी पठणाने प्रारंभ केला त्या आदरणीय नीलाताई दातार यांचे चरणी वंदन करतो। आपण सगळे मनापासून उपनिषद ऐकता असे श्रोते एकाग्रतेने ऐकणारे भेटले त्या सगळ्यांना मी वंदन करतो। आजच्या विषयाला प्रारंभ करतो। नेहमीप्रमाणे आपण काय करत असतो, शांतीपाठ म्हणत असतो। तेवढा शांतीपाठ म्हणूया आणि अभ्यास जास्त आहे। ओम शांती शांती शांती।
ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षोररिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. काल आपण बघितलं की उपनिषदांचाच अभ्यास का करायचा. कारण आत्मस्वरूप जाणण्यासाठी स्वबुद्धीने प्रयत्न केल्याने सुद्धा आत्मस्वरूप कळण्यासारखं नाही. पंडितेनापि स्वातंत्र्येण ब्रह्मान्वेषणम न कुर्यात. प्रत्यक्ष प्रगाढ पंडित असेल, विद्वान असेल, तरी सुद्धा त्यांनी स्वतःच्या बुद्धीने ब्रह्माभ्यास करू नये. पंडितेनापि स्वातंत्र्येण ब्रह्मान्वेषणम न कुर्यात. त्यांनी ब्रह्माचा शोध घेण्याचा प्रयत्न करू नये. याचं कारण असं आहे की यासाठी श्रुतीची नियुक्ती आहे. म्हणून श्रुतिशिर पक्ष समाश्रियता. आत्मा जगतातील वस्तू सारखा स्थूल नाही. म्हणजे जगतातील वस्तू जशा इंद्रियांना कळतात तसा आत्मा कुठेही ठेवलेला नसल्यामुळे तो इंद्रियांना कळू शकत नाही. त्यामुळे पाचही ज्ञानेंद्रिय आणि पाचही कर्मेंद्रिय आत्म्याला बघू शकत नाहीत. मग हे जर स्पष्ट आहे की ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आत्म्याला बघू शकत नाही, तर हे पक्क की आत्मा हा घटादी विषय नाही. हा आत्मा वस्तू नाही. म्हणून वस्तू हा विषय असते. म्हणून इंद्रियांना गोचर होणारा आत्मा विषय नाही. सुख दुःख इंद्रियांना कळत नाही, पण अंतःकरणाला कळतात. म्हणून आत्मा अंतःकरणाला कळणारा सुद्धा इतका सूक्ष्म पण नाही की जो अंतःकरणाला कळेल. कारण आत्म्यापेक्षा अंतःकरण स्थूल आहे आणि आत्मा अंतःकरणापेक्षाही सूक्ष्म असल्यामुळे सूक्ष्म अंतःकरणाला सूक्ष्माती सूक्ष्म आत्मा कळत नाही. म्हणून अपि सूक्ष्मम इंद्रिय बुद्धी अपि अगोचरम. इंद्रियांनाही आत्मा कळत नाही, बुद्धीलाही आत्मा कळत नाही. म्हणून आत्मा कळेल असा या जगामध्ये कुठलाही स्थूल विषय असू शकत नाही. मग आता आत्म्याला कसं समजावून घ्यायचं? आत्म्याला कोण समजावून देणार? आणि म्हणून म्हणतात वेदांतो नाम उपनिषद प्रमाण. उपनिषदच प्रमाण आहेत की जे आत्मस्वरूपाला समजावून देऊ शकता. आत्मा बुद्धीचा विषय होऊ शकत नाही. म्हणून तैतिरीय उपनिषद सांगतं यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह.
आपलं झालेलं आहे. केनोपनिषद न तत्र चक्षुर गच्छती न वाग गच्छती नो मनः न विद्मो न विजानी. आपलं कठोपनिषद पण झालाय. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भाती कुतो यमग्नी. त्याच्यामुळे तीनही उपनिषदांनी स्पष्ट सांगून ठेवलं आहे की बुद्धी आत्म्याला जाणू शकत नाही. मग आत्मा कसा असेल, आत्म्याचं ज्ञान कसं होणार? उपनिषदांच्या माध्यमातून होणार. आणि म्हणून उपनिषद हे चैतन्ययुक्त शब्दांनी भारलेला ग्रंथ आहे. पुस्तक आणि ग्रंथांमध्ये काय फरक करायचा? ज्या पुस्तकामध्ये जीव ब्रह्मैक्य आहे त्याला ग्रंथ म्हणतात, आणि ज्यात जीव ब्रह्मैक्य सांगितलेलं नाही त्याला पुस्तक म्हणतात. स्पष्ट स्पष्ट लक्षात ठेवा. ज्या पुस्तकामध्ये जीव ब्रह्मैक्य सांगितलेलं आहे त्याला ग्रंथ म्हणतात, आणि ज्यात जीव ब्रह्मैक्य सांगितलेलं नाही अशाला पुस्तक असं म्हणतात. मग श्रुतींचा केंद्रबिंदू काय आहे? ग्रंथ आहे, ज्यात उपनिषद सांगितलेलं आहे. आणि म्हणून श्रुती काय करते? उपनिषदाचा पुरस्कार करते आणि साक्षात चेतनशील असणाऱ्या शब्दांना त्या ठिकाणी आपल्या समोर उद्घृत करते. लक्षात आलं तुमच्या? या पद्धतीने गुरु शिष्य परंपरेने उपनिषदाचं ज्ञानाचा स्रोत आपल्यापर्यंत आला आहे. ही संप्रदायाची आपल्यावर अत्यंत मोठी कृपा आहे. अपूर्व परंपरा चालत आलेली आहे. काल परंपरा आणि संप्रदाय याबद्दल सांगितलं होतं, आणि त्याचं सविस्तर ज्याला हवं आहे त्यांनी डॉक्टर काकांचं पुस्तक वाचावं. प्रश्नोपनिषदात याहून संप्रदाय आणि परंपरा सविस्तर सांगता येणार नाही, थोडक्यात सांगितली आहे. तत्वज्ञानाचं संक्रमण ज्या वेळेला होतं, आपण शांकर अद्वैत शब्दासह वापरू. शांकर अद्वैत तत्वज्ञानाचं संक्रमण ज्या वेळेला होतं त्याला संप्रदाय असं म्हणतात. आणि ते संक्रमण जी मंडळी ज्या विभूती जपतात, आचरण करतात आणि पुढच्यांना आचरून दाखवतात त्याला परंपरा असं म्हणतात. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये गुरु शिष्य परंपरेला अपार महत्व आहे, किंवा गुरु शिष्य परंपरा ही आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे. मग आता हे परंपरेने आलेलं आहे, हे संप्रदायाने आले आहे. सद्गुरु एका संप्रदायाचे असावे, परंपरेचे असावे. असं मध्येच उगवलं एखादं झाड असं नसता कामा नये. म्हणून जे काही मी सांगतो, जे काही मला सांगावंसं वाटतं आणि माझ्या तोंडून सांगितल्या जातं, जे सांगण्यासाठी मी शास्त्राध्ययन करतो, त्यात माझं कर्तृत्व काहीही नाही. हे परंपरेचा पायीक होण्याचा बहुमान आहे. आपलं भाग्य आहे की आपण त्या परंपरेमध्ये येऊन बसलो आहे. त्या परंपरेनुसार मला श्रवण करायला मिळत आहे. यात माझं कर्तृत्व नाही, नाही आणि नाही. फार सुंदर सांगितलेलं आहे. आणि हे सांगत असताना एक सुंदर गोष्ट त्या ठिकाणी सांगितलेली आहे, जी मी तुम्हाला सांगू इच्छितो. ती असं आहे की हे जे ज्ञान आहे ना, हे वस्तुतंत्र आहे, हे पुरुष तंत्र नाही. म्हणून आत्मज्ञान वस्तुतंत्र आहे, पुरुष तंत्र नाही. मग आता वस्तुतंत्र म्हणजे काय आणि पुरुषतंत्र म्हणजे काय, थोडस लक्षात घेऊया.
वस्तू बरहुकूम जे असतं त्याला वस्तुतंत्र असं म्हणतात. म्हणजे जे वस्तूच्या स्वरूपावरच अवलंबून असतं त्याला वस्तुतंत्र असं म्हणतात. ते वक्त्यावर अवलंबून नसतं. म्हणून जे काही आत्मज्ञान आपण सांगतो, मी सांगतो, ते शास्त्रांनी शिकवलेलं आहे. हे माझं मत आहे असा खरा अभ्यासक कधीही म्हणणार नाही. कारण जे वस्तुतंत्र असतं ते आपलं मत असू शकत नाही. उदाहरण द्यावं लागेल आता तुम्हाला. चंद्र विकासिनी कमळ पांढरं असतं, सरस्वतीच्या हातात असतं. पांढऱ्या कमळाबद्दल बोलतोय. आता कमळ पांढरं आहे हे सांगणं, हे माझं मत आहे का हो? कमळ पांढरं आहे हे सांगणं, पांढरं कमळ पांढरं आहे हे माझं मत आहे का? नाही. वस्तूच पांढरी आहे. मग वस्तू बरहुकूम जे ज्ञान आहे ते तसंच्या तसं जेव्हा सांगतो माणूस, त्यावेळेला त्यात माझं मत कधी असत नाही. म्हणून मी सांगितलं माझं मत आहे, मला वाटतं, हे शब्दप्रयोग खरा शास्त्राचा अभ्यासक कधीही वापरत नाही. काका म्हणतात, मला वाटते म्हटलं की टाक कचऱ्याच्या टोपलीमध्ये. तुझ्या मताची किंमत शून्य आहे. न पुरुषतंत्रत्व. वस्तुतंत्र सांगून झालं, पुरुषतंत्र सांगतो. पुरुषतंत्र वक्त्यावर अवलंबून असतं आणि वस्तुतंत्र हे वस्तूवर अवलंबून असतं. आत्मा वस्तुतंत्र आहे. पुरुषतंत्र आपल्या मनाने काही पण सांगू शकतो. गुलाबाचं फुल आणि मोगऱ्याचं फुल यात एक कोणतं तरी फुल मला आवडतं, एक सुगंध मला आवडतो असं आपण म्हणू शकतो, कारण हे पुरुषतंत्र आहे. पण गुलाबाचं फुल लाल आहे हे वस्तुतंत्र आहे. त्याचा लालपणा हा कोणी दुसऱ्या रंगामध्ये बदलवू शकत नाही. त्याला वस्तुतंत्र असं म्हणतात. आणि म्हणून मी सांगतो असं न वाटता शास्त्रांनी शिकवलेलं हे आहे. म्हणून माऊली एवढी ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर सुद्धा म्हणते, भाष्यकारा ते वाट पुसतो. भाष्यकार भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य शंकराचार्य यांना माऊली मार्ग विचारतात. कारण ज्ञात्याच्या इच्छेवर अवलंबून नाही, ज्ञान हे ज्ञेय वस्तूवर अवलंबून आहे. आत्मा ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान याच्याही पलीकडे असल्यामुळे आत्मा ज्ञानरूप आहे. म्हणून ते वस्तुतंत्र आहे, कर्तृतंत्र नाही. मला माहिती आहे की बऱ्याच जणांना हे नीट कळलं असणार आहे. अगदी थोडे जे नवीन असतील त्यांना हे पुन्हा एकदा कधीतरी ऐकावं लागेल. आणि म्हणून अशा पद्धतीने भाष्यकार उपनिषदाला एकदम प्रारंभ करत नाहीत. उपनिषद म्हणजे काय हे समजावून सांगतात. आपण ईशावास्य उपनिषदाच्या वेळेला उप, नि आणि शद हे 3 शब्द घेतले होते. त्यानंतर केनोपनिषदाच्या वेळेला घेतले नाही, कठोपनिषदाच्या वेळेला सुद्धा घेतले नाहीत. या वेळेला 3 उपनिषदांना बराच काळ लोटून गेलेला आहे. वर्ष 1.5 वर्षापेक्षा मोठा काळ होऊन गेलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण हे 3 उपनिषद घेऊन सांगितलं नाही तर थोडस उद्घृत करतो. कारण नवीन काही लोक जॉईन झालेले आहेत आणि त्यामध्ये व्युत्पत्ती सांगितली आहे. संस्कृत मध्ये कुठला शब्द निरर्थक नसतो हे लक्षात ठेवायचं. प्रत्येक शब्दाला व्युत्पत्ती आहे आणि व्युत्पत्ती मागे त्याचा विशिष्ट एक अर्थ आहे. उप, नि आणि शत असे हे 3 प्रकारचे शब्द आहेत आणि शत मध्ये सत शब्द अपेक्षित आहे. सत शब्द त्या ठिकाणी आहे
आणि त्याला उप आणि नी असे उपसर्ग लागलेले आहेत. पहिल्यांदा आपण उपशब्दाविषयी थोडं बघूया. उपशब्दाचा अर्थ जवळ असा होतो. उपशब्दाचा अर्थ सन्निध असा होतो. उपशब्दाचा अर्थ जवळ असा होतो. आता आत्मा माझ्या जवळ आहे की आत्मा माझ्या सन्निध आहे? आत्मा मीच असल्यामुळे आत्मा प्रत्यक्ष आहे. तो माझ्या अत्यंत समीप आहे. समीप आहे असं म्हणताना सुद्धा मी आणि माझं ह्यात अंतर तयार होतं आणि तेही आत्म्यात नसल्यामुळे मीच आत्मा आहे. समजून घेण्यासाठी आत्मा माझ्या जवळ आहे असा अर्थ घ्यायलाही हरकत नाही. म्हणून उपशब्दाचा अर्थ आत्म्याच्या शेजारी, उपशब्दाचा अर्थ सद्गुरूंच्या शेजारी. कारण आत्म्याच्या शेजारी मी असणं हे मला कळत नाही. ते कळण्यासाठी ब्रह्मवस्तू दाखवणारे परब्रह्म लागतात. म्हणून श्री गुरु परब्रह्म आहेत. ब्रह्माचं निर्देशन करून ब्रह्मरूप करून देतात. त्यांना ब्रह्मापेक्षा श्रेष्ठत्व आहे. म्हणून श्री गुरु परब्रह्म आहेत. आणि व्यवहारामध्ये दूर आणि जवळ हे सापेक्ष शब्द आहेत. आत्मा जवळही नाही, आत्मा दूरही नाही. आत्मा मीच आहे आणि तो अनुभवण्यासाठी श्री गुरूंच्या जवळ राहण्याची गरज आहे. राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदम उत्तम वेदैश्च सर्वे अहम एव वेद्यः. आत्मा अरे वा द्रष्टव्यः श्रोतव्यः मंतव्यः निदिध्यासितव्यः इति. मी कोण आहे असा जर प्रश्न विचारला आणि बाह्य शरीराचा, गुणांचा म्हणजे रूपाचा आणि गुणांचा आधार न घेता स्वतःबद्दल सांग असं म्हटलं तर मी माझ्याबद्दल काहीही सांगू शकत नाही. आणि म्हणून साधकाला माझं खरं स्वरूप काय आहे हे दाखवून देण्याचा आरसा म्हणजे उपनिषद आहे. साधकाला उपनिषद विचार प्रवृत्त करतो. कस्त्वम कोहम कुत आयातः, तू कोण आहेस? कामे जननी कोमे तातः. स्वतःला शोधण्याचा जर प्रयत्न केला ना तर स्वप्रयत्नाने मला मी सापडत नाही. काय वापरतोय शब्द? स्वप्रयत्नाने मी मला शोधू शकत नाही. एक सुंदर ओवी आहे कबीरांची, ती मला खूप आवडते आणि मी बऱ्याचदा सांगतो, आज पुन्हा सांगतो. लहर ढूंढे लहर को, कपड़ा ढूंढे सूत, जीव ढूंढे ब्रह्म को, तीन ऊत के उत. उताणे पडतात हो. तरंग जेव्हा स्वतःला शोधायला जातो तेव्हा तरंग रूपाने तरंगाला तरंग सापडत नाही आणि म्हणून त्याला तरंग कळतच नाही काय आहे. कपडा ढूंढे सूत, कापड म्हणतो सूत कुठे आहे? कापडाला सूत सापडत नाही. तसं जीवाला ब्रह्म सापडत नाही. ज्याप्रमाणे तरंगाला पाणी सापडत नाही त्याप्रमाणे लाटेला पाणी सापडत नाही, कपड्याला सूत सापडत नाही, त्याप्रमाणे जीवाला ब्रह्म सापडत नाही. कारण ब्रह्म नावाची गोष्ट वेगळेपणाने जीव जोपर्यंत शोधतो तोपर्यंत जीवाला ब्रह्म सापडत नाही. जीव ढूंढे ब्रह्म को, तीन ऊत के ऊत. मग जीवाला केव्हा ब्रह्म सापडतो? मीच ब्रह्म आहे हे त्याला कळतं तेव्हा त्याला सापडतं. तो मी सोडून सगळीकडे शोधत जातो तोपर्यंत त्याला ब्रह्म सापडत
नाही. म्हणून तद्विज्ञानार्थम स गुरुमेवाभिगच्छेत. आत्मस्वरूप जाणण्यासाठी श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ श्री गुरूंकडेच गेलं पाहिजे. आता पुढे आहे समित पाणी कसं जायचं त्याबद्दल सांगितलं आहे. भगवद्गीता सांगते तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत. म्हणून श्री गुरूंच्या कृपेशिवाय ब्रह्मज्ञान होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे तरंग पाण्याला शोधू शकत नाही, कपडा सुताला शोधू शकत नाही, त्याप्रमाणे जीवाला ब्रह्म सापडत नाही. खरंच गुरु करण्याची आवश्यकता आहे का? हा प्रश्न फक्त परमार्थातच पडतो. बाहेर माणूस सगळ्या क्षेत्रात गुरु करतो. नृत्य शिकायचं असेल तरी गुरु करेल, पण कॉम्प्युटरचे क्लासेस लावून घेईल. गेम शिकायचे असेल तर स्पोर्ट्स मास्टर असतात त्यांच्याकडे जाईल. कला शिकायची असेल कलाकाराकडे जाईल. कोरिओग्राफर वगैरे आजकाल फार हे वाढलाय. पण परमार्थ आला की का हो गुरु केलाच पाहिजे का, हे शब्द प्रयोग आमचे लगेच सुरू होऊन जातात. उपनिषद सांगत आचार्यवान पुरुषो वेद. छांदोग्य उपनिषदातलं वाक्य आहे. आचार्यात हवई विद्या सधिष्ठम प्रापत. छांदोग्य उपनिषद. आणि म्हणून श्री गुरूंशिवाय ब्रह्मरूपता कळणार नाही. वेद आचार्यांशिवाय कळू शकत नाही. ज्याला आचार्य प्राप्त झालेले आहेत, आचार्यात हवई विद्या साधिष्ठम प्राप्त. ज्याला आचार्य प्राप्त झाले आहे त्यांनाच आत्मस्वरूप कळतं, अनुभवाला येतं. आचार्यांकडून प्राप्त झालेली विद्याच यथार्थ आहे आणि सम्यक आहे. म्हणून जे इंद्रियांना कळत नाही, जे अंतःकरणालाही भासत नाही, ते ज्ञान घेण्यासाठी श्री गुरूंना शरण जाणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून उप हा शब्द वापरला आहे. उपनिषद मधला उप शब्द सांगून झाला. नि हा शब्द निश्चयाचं प्रतीक आहे. नि हा शब्द गती देण्याचं प्रतीक आहे. नि हा शब्द निश्चयार्थक आहे. नि हा शब्द गती देण्यासाठी आहे. जे जाण ज्याचा निश्चय झाला त्या दिशेने माणूस बरोबर जातो. आत्यंतिक दुःख निवृत्ती, निरतिशय आनंदाची प्राप्ती. ह्यामधून गुरु शिष्याला अभयदान देता. काय होतं? आत्मविद शोकम तरती, ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, ब्रह्मविद आपनोती परम. आणि म्हणून ह्या सगळ्या ज्या ग्रंथी आहेत विद्यते हृदय, या सगळ्या तुटल्या पाहिजेत, या सगळ्या संपल्या पाहिजेत. आणि म्हणून नि हा शब्द गती देतो. त्याप्रमाणे एकाग्रतेने जर श्रवण केलं तर संसाराचा नाश होतो, अज्ञानाचा ध्वंस होतो. आता संसाराचा नाश कसा होईल? सगळं संपून जाईल का? अटोम बॉम्ब जसा नाश करतो तसा नाश होईल का? संसार मिथ्या आहे हे कळलं की संसाराचा नाश झाला. आपल्याकडे लहान मुलांची खेळणी असतात आणि ती खेळणी ही काही खरा आनंद देणारी नाही हे मोठ्यांना माहित असत. त्यामुळे त्यांच्यासाठी त्या खेळण्यांचा नाशच झाला आहे. खेळण्याच्या सत्यत्वाच्या अज्ञानाचा ध्वंस झाला आहे. असा संसाराचा ध्वंस होतो. संसारातलं सत्यत्व निघून जातं आणि स्वरूपाचा निश्चय बळावतो. हे नि या उपसर्गाने सांगितलंय. एक थोडस सविस्तर सांगतो. नि शब्दामध्ये मी निश्चयार्थ शब्द वापरलाय. गती देणे हा एक शब्द सांगून झाला. आता निश्चयार्थ हा शब्द सांगतोय. याच्यामध्ये
संशय विपर्यय रहित ज्ञान झालं पाहिजे. तेव्हा निश्चय होतो. निश्चय केव्हा होतो? संशयही राहत नाही आणि विपर्ययही राहत नाही, तेव्हा निश्चय होतो. संशय म्हणजे काय, विपर्यय म्हणजे काय, आणि संशय विपर्यय रहित ज्ञान म्हणजे काय. दोरी आहे की साप आहे? साप आहे की दोरी आहे असं वाटणं, याला संशय असं म्हणतात. याला संशय असं म्हणतात. आणि दोरीवर साप दिसणे, याला विपर्यय असं म्हणतात. हे आहे की ते आहे अशी शंका आतमध्ये ज्या वेळेला निर्माण होत असते, त्याला संशय असं म्हणतात. आणि नाही, हा सापच आहे, याला विपर्यय असं म्हणतात. पुष्कळदा मराठीत आपण विपर्यास शब्द वापरतो, हा विपर्ययावरूनच आलेला आहे. आणि ज्याला संशयही नसतो आणि विपर्ययही नसतो, म्हणजे संशय विपर्यय रहित जो असतो, त्याला सम्यक ज्ञान असं म्हणतात. मग आता सम्यक आणि यथार्थ ज्ञान, आता सम्यक ज्ञान सांगितलं, संशय विपर्यय रहित जे ज्ञान, त्याला सम्यक ज्ञान असं म्हणतात. आता यथार्थ ज्ञान काय म्हणतात? जे ज्ञान अर्थाला म्हणजे विषयाला अनुसरून असतं, त्याला यथार्थ ज्ञान असं म्हणतात. म्हणजे वस्तू बर हुकूम जे ज्ञान, त्याला यथार्थ ज्ञान म्हणतात. जसं हे कडुलिंबाचं झाड आहे, सगळे त्याला कडुलिंबाचं झाड म्हणतील, कोणी त्याला मोगऱ्याचं झाड म्हणणार नाही. मोगऱ्याचं झाड जर म्हटलं, तर त्याला अयथार्थ ज्ञान असं म्हणतात. म्हणून ज्ञेय विषयानुरूप होणार जे ज्ञान, त्याला यथार्थ ज्ञान असं म्हणतात. हे वस्तुतंत्र असतं. आणि म्हणून आत्मस्वरूपाचं ज्ञान हे सम्यक ज्ञान आहे, म्हणजे संशय विपर्यय रहित ज्ञान आहे. आणि तेच यथार्थ ज्ञान आहे. याशिवाय दुसरं कुठलंच ज्ञान यथार्थ असू शकत नाही. ज्ञानम वस्तुतंत्रत्वात, हे ज्ञात्याच्या इच्छेवर नाही, श्रोत्याच्या इच्छेवर पण नाही, तुमच्या आवडीनिवडीवर पण नाही, आणि शास्त्रावरच अवलंबून आहे, असं ते निश्चयात्मक आहे. म्हणून नि शब्दाचा निश्चयात्मक असा सुद्धा एक अर्थ आहे. गती देणे जसा अर्थ आहे, तसं निश्चयात्मक असा सुद्धा अर्थ आहे, निर्णयात्मक असा सुद्धा अर्थ आहे. आणि जगामध्ये शास्त्राचं खंडन कुणीही करू शकत नाही. प्रत्यक्ष परमेश्वर जरी आला, तरी तो शास्त्राचं खंडन करू शकणार नाही. म्हणून शास्त्राची दृष्टी समजली पाहिजे. आणि एकदा जर शास्त्राची दृष्टी समजली, तर आमचं कल्याण झालं म्हणून समजावं. पण शास्त्र ऐकावंसं वाटत नाही. आम्हाला नको शास्त्र बिस्त्र. तमोगुण असतो, तो ऐकू देत नाही. आमचं आपलं डॅश 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 बरं, आम्ही जे करतो तेच आमचं चालू असलेलं एकदम बरं. आम्हाला शास्त्र बिस्त्र नको. अशा पद्धतीने नि शब्द सांगून झाला, उपशब्दही सांगून झाला. निर्विघ्नपणे कार्य पार पडलं पाहिजे, असा सुद्धा एक भाग असतो. आणि उप नि आणि तिसरा शब्द आहे सत. हा सत पासून आलेला शब्द आहे. सत शब्दाचा अर्थ पकड ढिली होणे असा आहे. अज्ञानाची पकड ढिली होते.
सद्रूप ब्रह्म नाही आहे असं वाटतं आणि मिथ्या जगत आहे असं वाटतं, याला अज्ञान असं म्हणतात. आणि मिथ्या जगत आहे असं वाटतं आणि तेच खरं आहे असं वाटतं, याला अज्ञान असं म्हणतात. आणि या अज्ञानाची पकड ढिली होणे याला शत असं म्हणतात. हा सतचा भाग आहे. कशाचा भाग आहे हा? सतचा भाग आहे. आणि सतचा भाग असल्यामुळे यातून आम्हाला पुढेचा विचार करायचा आहे, सत्स्वरूपाचा विचार करायचा आहे. जी वस्तू कधीच नाश पावत नाही त्याला सत असं म्हणतात. जी त्रिकालेपी तिष्ठती ती सत. कारण नाशात कार्य नाशा. कारणाच्या नाशाने कार्याचा नाश होतो. जगत हे कार्य आहे आणि जगत हे कार्य अज्ञान ह्या कारणातून निर्माण झालेलं आहे. आणि अज्ञान हे कारण जर निघून गेलं तर जगत ह्या कार्याचा नाश होतो. याला शत शब्दाचे हे वर्णन आहे. गती देणे असं सुद्धा म्हणतात. आणि शिथिल करणे, शांत करणे असा सुद्धा एक याचा अर्थ आहे. अज्ञानी जीवाला गती देतात आणि अज्ञानाची पकड ढिली करत. अज्ञानी साधक सुरुवातीला अस्थिर होतो, तो त्याला ते सुस्थिर करतो. आणि शास्त्राचं श्रवण एकदा करायला लागला, शत म्हणजे पकड ढिली होणे. कशाची पकड आहे? अज्ञानाची पकड आहे. अज्ञानाची पकड कशी असते? रजोगुण प्रधान असतो, तमोगुण प्रधान असतो. तमोगुण प्रधान असेल तर त्याला ऐकूच येत नाही, कारण त्याला गाढ निद्रा लागली असते. पण रजोगुण प्रधान असेल तर त्याचं चित्त कर्मामध्ये प्रवृत्त होतं. आणि अनेक कर्माच्या संस्कार अंतःकरणावर झालेले असल्यामुळे त्या संस्कारांना एकदम उफाळी येते. आणि मग जे काही सांगितल्या जातं शास्त्र त्याच्यात लक्ष लागत नाही. आणि याच्या डोक्यामध्ये अनागोंदी नको ते विचार सुरू झालेले असतात. अशा अज्ञानाची पकड ढिली झाली पाहिजे, यासाठी उपनिषदांचा अभ्यास आहे. म्हणून आता तात्पर्य काय आहे? उपनिषद संसाराचा ध्वंस करत, उपनिषद परमात्म प्राप्तीपर्यंत पोहोचवत, उपनिषद साधकाचं अंतःकरण शिथिल आणि शांत करत. यासाठी श्री गुरूंच्या जवळ जाऊन उपनिषद शिकलं पाहिजे. श्री गुरूंच्या श्रीमुखातून उपनिषद शिकलं पाहिजे. काय होतं? विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशय क्षीयते चास्य कर्माणि. एकत्वाची दृष्टी प्राप्त होते, शोकाचा नाश होतो, मोह निस्थनाभूत होतो आणि त्याला एकत्व म्हणू पश्चाताप. त्याला एकत्वाची दृष्टी पाहिजे. अर्जुनाला मिळाली होती बघा, नष्टो मोहा स्मृतिर्लब्ध्वा त्वत् प्रसादान्मयाच्युत स्थितोस्मी गत संदेह. त्याचा संदेह नाहीसा गेला, त्याच्या शंका निवारण झाल्या आणि आता मात्र त्याच्या जीवनात मंगल प्रभात झाली आहे. प्रभाते म्हणी रामचिंतित जावा. पहिल्यांदा सकाळी उठून रामाचं चिंतन करावं उठल्या उठल्या. आणि पुढे रामाचं चिंतन हीच जीवनाची प्रभात आहे, हे लक्षात ठेवा. अशा त्या जीवनामध्ये अंधकार येतच नाही, पुन्हा रात्र येत नाही. प्रभाते म्हणी रामचिंतित जावा. पण चिंतित जावा म्हटलं आहे, स्मरित जावा म्हटलेलं नाही. आम्ही काय करतो असं?
मंगलाचरणाला सुरुवात झालेली आहे आणि ती आता पुढे गेलं पाहिजे. शास्त्रानुसार अभ्यास केला तर तो अभ्यास सत्कारणी लागतो, त्या अभ्यासाला यश येतं. आणि म्हणून दिशाहीन केलेले जे कष्ट असतात त्या कष्टांना चांगलं फळ नाही लाभत. ते परिश्रम ही नुसती मेहनत झालेली असते. पण योग्य दिशेने केलेले जे प्रयत्न असतात ते प्रयत्न यशाला कारणीभूत ठरतात. शास्त्राचा अभ्यास नाही करता आलं म्हणून केलं. त्या माणसाला 3 फुटापर्यंतच्या मूर्त्या करता येत होत्या, त्यांनी 30-35 फुटाची शिवाजी महाराजांची मूर्ती तयार केली. आता 3 फुटांचा अनुभव वेगळा आणि 30-35 फुटाचा अनुभव वेगळा. आता 3 फुटाच्या अनुभववाल्यानी 30-35 फुटाच्या अनुभवाची मूर्ती तयार करताना त्याच्या आतमधल्या पकडी त्या अनुषंगिक बसवाव्या लागतील ना, पण बसवल्या 3 फुटाच्या अनुषंगिक. आणि मग त्या पुतळ्याचं काय झालं हे सांगण्याची गरज नाही. म्हणून आता 60 फुटी पुतळा उभारणार आणि त्या तज्ञाकडनं उभारणार ज्याला मोठमोठ्या मूर्ती करण्याची सवय आहे, त्याच्याकडे देण्यात आलं. आणि म्हणून योग्य दिशेने केलेल्या कर्माचं, शास्त्रानुसार केलेल्या कर्माचं तर मग फल मिळाल्याशिवाय राहत नाही. पण दिशाहीन केलेलं कर्म हे नुसते काबाड कष्ट होतात. काही लोक काबाड कष्टच करतात. रजोगुण असतो. साध्याच्या अनुरूप प्रयत्न केले पण कर्माचं फळ हे कर्मफळाच्या नियमाप्रमाणेच मिळतं, घिसाडघाईने मिळत नाही. नाही नाही आम्ही की नाही अथकपणे काम केलं तसं नाही जमत. प्रयत्नामध्ये सातत्याची गरज आहे. सातत्याशिवाय प्रयत्न यशाला जात नाही. मी ग्रुपवर टाकलं होतं बघा एक कासवाचं आणि सस्याचं चित्र टाकलं होतं, त्यावर फारशा कोणी प्रतिक्रिया दिल्या नाही. पाहिलं ते. कासवाचं सातत्य कसं आहे हे सांगितलं होतं. कासवाचं सातत्य सांगितलं होतं आणि सातत्याने कासव त्या व्हिडिओ मध्ये जिंकलेला आहे. कासवाचं जाणं अव्याहत चालू होतं आणि ससा थांबला होता. त्याप्रमाणे अखंड प्रयत्न पाहिजे, प्रयत्नामध्ये सातत्य पाहिजे. निरंतर, निरंतर शब्दामध्ये अंतर नाही आहे बघा, निरअंतर. पहिलं पाऊल टाकत नाही तर दुसरं टाकलं, दुसरं नाही टाकत तर पुन्हा पहिलं टाकलं, पहिलं नाही टाकत तर पुन्हा दुसरं टाकलं. असं करता करता 1 2 3 4 5 6 पावलामध्ये तो गंतव्य स्थानाला जाऊन पोचतो. याला तप असं म्हणतात. हे सातत्याने करावं लागतं, हे दीर्घकाळ करावं लागतं आणि हे करतच राहावं लागतं. स्वकर्तृत्वाच्या फाजील विश्वासाने परमार्थ होत नाही. परमार्थ हा गुरुवीरच्या विश्वासानेच होतो, गुरु निर्देशनानुसार होतो. स्वमतानी केलेला परमार्थ तडीला जात नाही. परमार्थात सातत्य लागतं, परमार्थात दीर्घकाळता लागते आणि एकतानता लागते. एकच साधन करणे, त्याबाबत निष्ठा ठेवणे हेच तप आहे, लक्षात घ्या. लोक वारंवार साधनं बदलतात, काही काही लोक तर गुरुही बदलतात आणि काही काही लोक ग्रंथ बदलतात. गुरु सांगतील त्याच ग्रंथांमध्ये जावं, सगळ्या ग्रंथांच्या मागे नाही लागू. सगळे औषधं खाता का हो आपण मेडिकल स्टोअरला गेल्यावर? आपल्याला जेवढे सांगितले तेवढेच औषधं घेतो आणि ते खातो. म्हणून आपल्या मनाने न करता गुरुबुद्धीने परमार्थ करावा,
शास्त्राप्रमाणे परमार्थ करावा आणि तो दीर्घ काळपर्यंत टिकला पाहिजे. त्याला तसा टिकवता आला त्याचं जीवन धन्य झालं म्हणून समजा. असा सातत्य ज्याला सांभाळता येतं त्याच जमतं. एक दिवसात आत्मसाक्षात्कार होत नाही. एका रात्रीतून सगळ्या गोष्टी काही बदलत नाही. असा कुठला चमत्कार नाही की जो ताबडतोब होऊन जाईल आणि दुसऱ्या दिवशी हा काय झालं तुमचं. असं कधी परमार्थ होत नसतो आणि आम्हाला तसाच पाहिजे असतो. गुरूंनी डोक्यावर हात ठेवावा आणि झालं आमचं कल्याण झालं बस. ज्याच्या जीवनात चांगले संस्कार झाले असतात तोच या मार्गामध्ये टिकतो. म्हणून अकर्तृत्वाने साक्षात द्वैतालाच अनुकूल करून घेतले. अशा पद्धतीने अभ्यास जर केला तर माझं जीवन परिपूर्ण होतं, सफल होतं. ईश्वरानुग्रहात एव पुंसा अद्वैत वासना. ज्ञान जिज्ञासा उत्पन्न होणे हे माझ्या जीवनातलं फार मोठी उपलब्धी आहे. ज्ञान जिज्ञासा उपलब्ध होणे. मनुष्य शरीराची प्राप्ती होणे दुसरी मोठी उपलब्धी. सद्गुरूंची प्राप्ती होणे तिसरी उपलब्धी. आणि भगवंताची अनंत आणि अपार कृपा मिळणे ही चौथी उपलब्धी आहे. म्हणून आपल्या जीवनात विद्येचा सर्वश्रेष्ठ संस्कार मानला जातो. विद्येचा संस्कार जिव्हाग्रावर केला जातो. तिथे सरस्वतीचं निवासस्थान आहे. म्हणून साधकाने बोलत असताना सतत त्याचे भान ठेवावे. आणि अशा पद्धतीने आता शांती पाठाला प्रारंभ होतो आहे. शांती पाठाला प्रारंभ होताना ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः. दैवी गुण संपन्नता यावी. केवळ शाब्दिक ज्ञानापुरता हा अभ्यास राहू नये. बुद्धीने केवळ व्यावहारिक ज्ञान होतं पण माझं अंतःकरण भव्य दिव्य सुंदर आणि विशाल व्हावं या दृष्टीने तौलनिक अभ्यास उपनिषदांनी करवून घेतला आणि माझ्यात दैवी गुण संपन्नता आणून माझ्यात विकास करवून घेतला. अशा पद्धतीचा विकास झालेल्याला आत्मज्ञानामध्ये नित्यत्वाचा अनुभव येतो. तत्वज्ञानाच्या अर्थाचे दर्शन होते. म्हणून या व्यतिरिक्त बाकी सगळं अज्ञान आहे एवढंच एक ज्ञान आहे. एवढा विकल्प सुद्धा आतमध्ये ठेवू नये. संशयात्मा विनश्यती. मग काय ठेवावं. म्हणून आपले मन आपल्याला प्रतिबंध करते. साधकाचं मन साधकाला साधना करू देत नाही. भयंकर विकल्प आणि विचार आणते. आम्ही फार उशिरा लागलो साधनेला, आता आमचं काही खरं नाही. आता खरं नाही म्हणून आहे तेवढा आयुष्याचा वेळही करायचाच नाही का. याला शहाणपणा म्हणाल की वेळपणा. हो की नाही. अशा पद्धतीने मग साधक विकल्प आणि शंकांच्या घेरामध्ये आलो की वैफल्यग्रस्त होतो. नैराश्य येत. स्वतःच्या कर्तृत्वाने त्यात तो कुठलेही बदल करू शकत नाही. म्हणून शास्त्र आणि गुरु यांचाच आधार घ्यावा. सगळे सोयरे आपतेष्ट यांचा आधार घेण्याच्या भानगडीत पडू नये. तू माझ्या मनामध्ये बदल कर आणि हे सर्व प्रतिबंध दूर कर. यालाच मंगलाचरण असं स्वामींनी म्हटलंय. आता मंगलाचरणामध्ये तीन प्रकार आहेत. एक नमस्कारात्मक, एक आशीर्वादात्मक आणि एक वस्तू निर्देशक.
शांतीपाठामध्ये गुरु शिष्य दोघेही परमेश्वराला नमस्कार करतात, म्हणून नमस्कारात्मक मंगलाचरण आहेच. गुरु शिष्याला आशीर्वाद प्रदान करतात, म्हणून आशीर्वचनपर मंगलाचरण आहेच. आणि यामध्ये ब्रह्मवस्तूचं निर्देशन केलं जातं, म्हणून पुढे ब्रह्मवस्तूचे निर्देशन होणारही मंगलाचरण आहे. याच्या ठिकाणी ज्याच्यासाठी मी प्रश्नोत्तर प्रारंभ करत आहे, त्या अथर्व वेदाचा शांतीपाठ येतो आणि गुरु आणि शिष्य मिळून मंगलाचरण करतात. या मंगलाचरणाचा प्रारंभ आपण उद्या सकाळी करूया. आणि उद्या शब्दाचा अर्थ सोमवारी सकाळी. उद्या आपली भगवद्गीता असते, शुक्रवार. उद्या भगवद्गीतेमध्ये आणखीन काही गोष्टी उपनिषदाच्या संदर्भातल्या सांगितल्या जाणार आहेत, काही सूचना सांगितल्या जाणार आहेत. शनिवार रविवार आपली सुट्टी असते. सोमवारी आपण मंगलाचरणाला प्रारंभ करूया. आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण माऊली. रामकृष्ण हरी. ताई रामकृष्ण. रामकृष्ण हरी सगळ्यांना. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. राम हरी.